पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांना भात शेती लागवडीसाठी युरिया खताची टंचाई भासत असताना सुद्धा डहाणूमध्ये युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आलाय। कडक निर्बंध केले असताना सुद्धा पिशव्यांसह खताचा कलर गंध वेगळा केला असताना सुद्धा पुन्हा युरिया मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असेल तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करा। आतापर्यंत ठोस कारवाई होत नसल्यामुळेच युरिया माफिया मोकाट सुटते। युरिया काळा बाजारामध्ये कृषी विभागाचाही आशीर्वाद असल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून सध्या होत आहेत। याबाबत आम्ही पालघर जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांना सुद्धा फोन करून विचारले असता आमची टीम चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले। पालघरच्या डहाणूतील गंजाड मणिपूर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला 60 पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला। एका बाजूला युरियाचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावलं उचलली जात असताना देखील ग्रामीण भागात अशा पद्धतीने काळा बाजार होत असल्याने सरकारच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतो। जिल्ह्यात सध्या भात रोपणीच्या कामांना वेग आला असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी होतीये। तालुका व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून युरिया खताची टंचाई असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जाते, तर दुसरीकडे मात्र युरिया खत शेतकऱ्यांना न देता दुसऱ्यांकडून त्याचा काळा बाजार होत असल्याचं उघड झालंय। मणिपूर येथे जप्त करण्यात आलेल्या युरियाच्या साठ्यानंतर पोलीस प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांच्याकडून पुढील कारवाईसाठी सुरुवात करण्यात यावी, तर जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून मोबाईल सीडीआर टॉवर लोकेशन तपासले तर कृषी अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे की नाही हे समजू शकेल। शेतकऱ्यांचा एरिया इंडस्ट्रीज एरिया दाखवण्यासाठी पिशव्यांचा वापर करत हा काळा बाजार गेल्या अनेक वर्षांपासून काही राजकीय पक्षाचे तर बोईसरचे काही रावडी लोक हा धंदा बेसुमार करतायत। त्यामुळे बिलं सुद्धा खोटी बनवली जात असून चौकशीनंतर अधिकाऱ्यांना मॅनेज करून पुन्हा निर्यात चोरीला सुरुवात केली जाते।